वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योतिमंगल जाधवच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील शिंदे माने कुटुंबाला गेल्या 3 महिन्यांपासून मजुरी मिळाली नाहीये। अंजली दमानिया यांनी बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योतिमंगल जाधव हिच्या नावावर 36 एकर जमीन असल्याचं ट्विट केले। मात्र तिथल्या मजुरांना आर्थिक मदत मिळत नसल्याने या मजुरांवर दुसऱ्यांच्या शेतात कामावर जाण्याची वेळ आली आहे। तर या शेतमजुरांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील शेंद्री या ठिकाणी जे आहे ते वाल्मिकी कराड यांची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांची जमीन असल्याचं ट्विट जे आहे ते सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं होतं आणि त्या जमिनीवरती जे आहे ते आपण सध्या आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी खोल्या ज्या आहेत ते बांधलेल्या आहेत, गाईचा गोठा आहे, ज्या जमिनीमध्ये जे आहे ते फळ पिकं देखील आहेत। मात्र या पलीकडे आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी जे कामगार आहेत, कामगारांना गेल्या 3 महिन्यापासून जो आहे तो पगार देण्यात आला नाही आणि त्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। त्यांची लहान मुलं देखील आहेत, मुलांना देखील जे आहे ते यावेळी त्याचा त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे। यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत कामगार जे आहेत ते या ठिकाणी काम करतात ते आहेत। कधीपासून तुम्ही या ठिकाणी काम करताय आणि आता काय परिस्थिती आहे तुमची? 5-7 महिने झाला आम्ही काम करतोय, वेळोवेळा सगळ्या गोष्टी होत होत्या। आता 1-2-3 महिने दिवस झाले आम्हाला, म्हणजे काम आम्ही मनानंच करतो, पण ते असं म्हणजे पैसा पाणी वेळोची वेळ आता 2-3 महिन्यापासून मिळतच नाही। काय परिस्थिती होती नेमकी? ते सर येत होते, आता आले नाहीत, किती दिवसापासून ते सर आले 3 महिने 3-3.5 महिने झालं येईन आता। आणि पुन्हा ते पैसा बी नाही काय बी नाही। तर मुसलमानाचे 2 बापले कामाला होते तर ती पैसे देईना तर म्हणून ते बी कामाला येईना। आता काय तर 1-2 महिने ते बी कामावून घरी बसले तर मग आम्हाला त्याला पैसा नाही ना आम्हालाही पैसा नाही, पण आम्ही कुठं जावं? 2-3 लेकरं बाळ आहे, ते पैसे नाही ते म्हणून आम्ही इकून तिकून मी रानात जाते, भाग येते। त्याच्यावर आता गावाकडे जायचंय म्हणलं तर 7-8 हजार भाडं लागत आहे, मग आम्ही कशाने जाऊन अडकून पडला आम्ही। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।